श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी स्वामी समर्थच्या मंदिरात गेल्यावर काय काय करते आणि आपला स्वामी समर्थचा ब्लॉग हा कसा असतो ते. आणि मला तर खूप आनंद होतो तुमच्यासोबत हे ब्लॉग शेअर करायला. चला तर मग सुरुवात करूया. तर आम्ही लांबून लांबून चलत आल्यानंतर आम्हाला दिसतं हे स्वामी समर्थचं मंदिर. आणि हे मंदिर दिसल्यानंतर मंडळी जीवाला इतकं सुख आणि शांती भेटते की तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही. मग आम्ही गेलो तिथं चप्पल स्टँडकडे आणि आम्हाला तिथे काढायचे होते चप्पल. हो मंडळी, आम्ही म्हणजे माझ्यासोबत आली होती माझी मैत्रीण आणि माझ्या आल्या होत्या काकू वगैरे. तर आम्ही सगळेजण मिळून गेलो होतो स्वामी समर्थच्या मंदिरात. तर आम्ही पहिल्यांदा तिथं गेलो आणि तिथं काढली आम्ही चप्पल. सगळ्यांनी तिथं खाली पण सोडलं होतं किंवा वर पण ठेवलं होतं, पण नियमांचं मला वाटतंय की आपण पालन केलं पाहिजे. त्यानंतर आम्ही लागलीच गेलो प्रवेशद्वाराकडे गेल्याच्या नंतर आम्हाला दिसलं की इथं सगळेजण आपले स्वच्छ पाय धुवून जात आहेत. आणि आपण जाताना पाय धुवू शकतो, पण येताना कधीच पाय धुवायचे नसतात. दर्शन करून वापस जाताना कधीच पाय धुवायचे नाहीत. जेव्हा आपण मंदिरात प्रवेश करतो तेव्हा आपण आपले पाय स्वच्छ धुतले पाहिजेत. त्यानंतर आम्ही मंदिरामध्ये घेतलं प्रवेश आणि आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बघितलं तर खूप लोक दर्शन घेऊन बसले होते, कारण की आरतीची वेळ चालू होती, म्हणजे होणार होती चालू म्हणून. आणि खूप लोक दर्शन घेऊन बसले होते आणि खूप लोक येत होते आणि खूप लोक दर्शनासाठी वाट बघत होते. नंतर आम्ही गेलो औदुंबर प्रदक्षिणासाठी. इथे सगळ्यांनी दर्शन घेतलं, मी माझ्या मैत्रिणीनं दर्शन घेतलो आणि त्यानंतर आम्ही निघालो इथून औदुंबर प्रदक्षिणा करायला. तर मंडळी मी आणि माझ्या मैत्रिणीने तर आम्ही 11 प्रदक्षिणा घेतले आणि 11 प्रदक्षिणा घेतले आणि त्यानंतर औदुंबरचं एक मंत्र असतं, तर ते आम्ही म्हणत ह्या झाडाभोवती आम्ही प्रदक्षिणा घातल्या. दरवेळेस आम्ही स्वामींना मुजरा करून पाया पडलो. त्यानंतर मला दिसलं की स्वामींचं होम हवन कक्ष, इथं स्वामींच्या समोर होम हवन केलं जातं. वेगवेगळ्या प्रकारचे होम हवन ह्या यज्ञात केलं जातं. त्यानंतर आम्ही सरळ औदुंबर प्रदक्षिणा केल्या. मी तर वाट बघत होते माझ्या मैत्रिणीची आणि माझ्या काकूची की त्यांच्या प्रदक्षिणा राहिल्या होत्या. त्यानंतर आम्ही प्रदक्षिणा पूर्ण करून नीट गेलो स्वामींच्या गाभाऱ्यामध्ये. स्वामींच्या गाभाऱ्यासमोर गेल्यानंतर जे आम्ही तिथं बसलो आणि स्वामींच्या फक्त ह्या फोटोकडे एकटक पाहत राहिलो, कारण की स्वामींकडे मागण्यासारखं इच्छा आणि पूर्ण करण्यासारखी इच्छाशक्ती खूप होती. त्यानंतर आम्ही गेलो बाहेर. त्यानंतर आम्ही दर्शन पूर्ण करून इथं बसलो बाहेर आरतीची वाट बघत, कारण की आम्ही आरतीची वाट बघत होतो. त्यानंतर मला दिसलं हे श्री स्वामी समर्थ दरबार लिहिलेलं. त्यानंतर आम्ही सगळेजण उठलो आरतीसाठी, कारण की आता इथून 6:30 वाजले होते आणि 6:30ला संध्याकाळची ही आरती सुरू होत असते. त्यानंतर आरती आम्ही केली आणि आरतीच्या नंतर सगळ्या आरत्या पूर्ण झाल्यानंतर स्वामींचं जय जयकार झालं. त्यानंतर आम्हाला ह्या 2 वाट्या दिल्या गेल्या की हवन करण्यासाठी. वेगवेगळ्या प्रकारचे हवन होत असतात, त्याच्यामध्ये इच्छापूर्तीचं पण एक हवन असतं. मग आम्ही हवनासाठी 2 वाट्या घेतल्या. त्यानंतर तिथं एका लेडीजनं हवन यज्ञ चालू केलं आणि त्यांनी आम्हाला हे 3 बोटात हे 3 ह्या काही मोहरी हातात घ्यायला सांगितलं. ह्याला पांढरी मोहरी म्हणतात. आणि हे स्वाहा म्हणलं की त्यांनी हे दुसरी जी वाटी रिकामी आहे त्याच्यात हे मोहरी स्वाहा म्हणलं की त्यांना टाकायची होती. त्याच्यानंतर त्यांनी त्यांचे मंत्र म्हणायला चालू केले आणि नंतर स्वाहा म्हणलं की आम्ही टाकायला चालू केलं. यज्ञ झाल्याच्या नंतर तिथं काहीतरी काकू आम्हाला ह्याबद्दल माहिती सांगत होत्या की काहीतरी यायला लागलं आहे, तर तुम्ही कसं स्वामींचं काय केलं पाहिजे आणि काहीतरी सणवार आलं की आपण काय केलं पाहिजे आणि दर गुरुवारी आपण स्वामींची काय सेवा केली पाहिजे ते त्यांनी सांगत होते. हे सगळं झाल्याच्या नंतर एक काकू होत्या, त्यांनी प्रसाद वाटप करत होत्या. आरती झाली होती, सगळे हवन वगैरे झाले होते. त्यानंतर ह्यांनी प्रसाद वाटप चालू केलं आणि मी पण प्रसाद घेतलं. आणि ह्या काकू म्हणजे इथं असं असतं की खूप जण एकमेकांची सेवा करत असतात, म्हणजे की इथं आलेल्या भक्तांची सेवा करणं. स्वामी म्हणतात की तुम्ही जेवढं लोकांची सेवा करताल तेवढं तुम्हाला चांगलं फळ स्वामी हे देतील. मग इथं सगळेजण प्रसाद वगैरे घेऊन स्वामींची सेवा जय जयकार सगळं केल्याच्या नंतर इथं स्वामींची आरती संपूर्ण होते. स्वामींची आम्ही नंतर शेवटच्या वेळेस प्रार्थना पूर्ण करतो आणि इथं स्वामींची सगळी जे पण आपले काही संकल्प आपल्या काही इच्छा आहेत ते इथं पूर्ण होतात आणि स्वामींची आरती ही संपन्न होते. ह्या ठिकाणी त्यानंतर ज्यांचे दर्शन राहिलेले असतात त्यांना उठवून दर्शनाला पाठवलं जातं. आमचं आधी दर्शन झालं होतं. त्याच्यानंतर मी हे प्रवेशद्वाराचा इकडला भाग बघितला. इथं सगळं लिहिलं होतं
होतं आणि वाचत होते मी की बरोबर आहे, वृद्धाश्रम मुक्त भारत हे झालंच पाहिजे, कारण की आपलं कल्याण हे आपल्या गरजेचं आहे. त्यानंतर माझं सगळं दर्शन वगैरे सगळं घेतल्याच्या नंतर आम्ही निघालो आमच्या घराकडे. तर गाईज हेच होतं स्वामी समर्थ मंदिराचं ब्लॉग आणि मला हेच फक्त दाखवायचं होतं की स्वामींच्या मंदिरात गेल्यावर काय काय होतं आणि काय काय नाही. पण मला खूप पॉझिटिव्ह वाटलं. तर आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.